शिवसेनेचा केला खेळ हीच लोकांची तळमळ. सध्या हिंदुस्थानी न्यायालयात शिवसेना प्रकरणावर सुनावणी चालू आहे. त्याचे धागेदोरे भाजपलाच वेटोळे घालत आहेत. लोकांना हे आवडलेले नाही. जंतर मंतर प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी निर्णायक भूमिका घेतली. त्यामुळे जनतेतून त्यांना पुन्हा बूस्टर मिळतो आहे. अनेक चाणक्य मंडळी फासे फेकत आहेत, पण ते शकुनीचे वंशज नक्कीच नाहीत. धनुष्यबाण व शिवसेना ठाकरेंना मिळाले तर शिंदेंचे मेंदेंसह सर्व उमेदवार ठाकरेंचे होतील. त्यांना राजीनामा देऊन दुसरीकडे जावे लागेल. हे वाटते तेवढे सोपे काम राहिलेले नाही. कंबळीने सोंगट्या फेकताना आपलीही मान अडकविली. निवडणूक आयोग चैने फुटाणे सारखा पक्ष व चिन्ह वाटतो आहे. हेच पाहून 50,000 नागरिक निवडणूक आयोगाकडे कमळ चिन्ह मागण्यासाठी जाणार आहेत. त्यांना भाजप पक्ष नको आहे, फक्त चिन्ह हवे आहे. निवडणूक आयोग जर आमदारांना शिवसेना व पक्ष व धनुष्यबाण चिन्ह देत असेल तर लोकांना कमळ हे चिन्ह द्यायला काहीच हरकत नाही. कारण विधानसभा सभापती नार्वेकर यांनीच शिवसेना फोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हे सर्व मंडळी हिंदुस्थानी छोट्या मोठ्या निवडणुका कमळ चिन्हावर लढवणार आहेत. जर निवडणूक आयोगाने कमळ चिन्ह लोकांना दिले नाही तर ते सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात आणि शिवसेना प्रकरणाचा फैसला सुप्रीम कोर्टातच होणार आहे. आणि निवडणूक चिन्ह कमळ हे लोकांना मिळेल किंवा नाही त्याचाही फैसला आता सुप्रीम कोर्टातच होणार आहे. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या अपमानासाठी फारच उतावीळ आहेत आणि पोटतिडकीने बोलतात. कारण त्यांना बोलले तरी तो महाराष्ट्राचा अपमान झालेला वाटतो. अरे भाऊ, शिवसेना फोडली, लाज कशी वाटली नाही? बाळासाहेब ठाकरेंच्या बोटाला धरून तुम्ही महाराष्ट्रात मोठे झाला आणि त्याच बाळासाहेबांच्या मुलाला तुम्ही रस्त्यावर आणण्याचा जो अघोरी प्रयत्न केला त्याला जनताच आता उत्तर देईल.